नमस्कार. होम मिनिस्टर पैठणी आता माहेरच्या अंगणी को पावर्ड बाय बिस्क फार्म गुगली बिस्किट, स्पेशल पार्टनर nobroker.com, पॅराशूट कोकोनट ऑइल आणि गोदरेज एक्सपर्ट रिच क्रीम हेअर कलरच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता मी वरोसे या ठिकाणी आलेलो आहे. रायगड जिल्ह्यातलं हे गाव आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या पाठीमागे वरोसे अंगणवाडीची शाळा आहे. आजच्या या गप्पांना सुरुवात करत असताना आधी आपण स्वागताचा स्वीकार करणार आहोत या वरोसे गावामध्ये. सासरचं नाव आरती किरण गुडेकर, म्हणजे माहेरचं नाव आहे आरती प्रकाश देवघरे. वहिनी घ्या ना उखाणा. सासू सासरे प्रेमळ, नवरा माझा हौशी, किरणरावांचं नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी. काय सांगता. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 तू ओळख करून द्या ना, हे सगळे वाट बघतायत. द्या ओळख करून द्या. ही आई पप्पा. नमस्कार. सासरे सासू. नमस्कार. आणि ते पाठीमागे माझा भाऊ आहे, बहीण आहे. नमस्कार. बहिणीचे मिस्टर आहेत, बहीण आहे. हो. ती पण बहीण आहे, ती मावशींची मुलगी यांच्या. हो. ते आमच्या गावात बाबा आहेत, ते काका माझे. नमस्कार. या आमच्या बाई आहेत. तुम्हाला नमस्कार. खूप चांगलं कार्य करत असता तुम्ही अंगणवाडीच्या माध्यमातून. बरं. ती माझी काकी. अरे हो. ती आत्या आहे, नमस्कार. ती पण काकी आहे माझी. अरे वा, भरपूर आलेत ना तुम्ही येणार म्हणून. हो. काय कसं वाटतं. छान वाटतंय. का आज तुम्ही आमच्याकडे आलात. काय सांगता. हो मग त्यानिमित्ताने माहेरी तरी येणं होतं ना. सासर कुठलं. सासर माझा अक्कलवाडी रसायनीमध्ये येतं. मग तुमचं बालपण सगळं इथेच गेलं. हो इथेच गेलं. कोण कोण होता तुम्ही. मी भाऊ बहीण, आई वडील, आजी आजोबा, काका. हा लहानपणी माझी जॉईंट फॅमिली होती, त्याच्यामुळे सगळे एकत्र असायचे. मग आई बाबा काय करायचे. आई माझी घरीच असे. बाबा लहान असताना माथेरानला असायचे सर्व्हिसला, आता इथे आहेत कंपनीमध्ये सर्व्हिसला असतात. आणि तुमचं बालपण. माझं बालपण अकुलवाडी. कुठे आलं ते. रसायनी. पाटलगंगा. घरी कोण कोण होतं. आई वडील, आजी आजोबा आणि काका बाहेर असायचे. आई बाबा काय करायचे. आई वडिलांचं शेती होती. तुम्ही केलंय कधी शेतात काम. हो थोडंफार केलंय. नाही मगाशी त्या म्हणाले की तुम्ही खूप हौशी आहात. हा म्हणजे काय कसं काय. हौस आहे, त्यांना आवडतं फिरणं वगैरे. मला बाहेर घेऊन जातात फिरायला वगैरे. हो. हा कुठे कुठे घेऊन जातात फिरायला. बाहेरच्या खूप आउट फिरलो ऑफ स्टेट आतापर्यंत आम्ही. आउट ऑफ स्टेट. कुठे कुठे जाऊन आले. केरळ वगैरे, उटी, मैसूर, बाकी सगळं. हैदराबाद मध्ये लग्न झाल्यानंतर मी 5 वर्ष राहत होती. कसं काय. हैदराबादला जॉब तिकडे. तेलंगणामध्ये मी जॉब करत होतो. बर. तिकडेच पण तिकडची भाषा शिकलात तुम्ही त्या 5. म्हणजे खाण्यापदार्थ वगैरे असतात त्याच्या पद्धतीने थोडं आपलं नॉलेज. मुद्द्याचं शिकलात. काय काय शिकलं होतं. पट्टू म्हणजे ते एक खाण्याचं हे राहतं. तुम्ही काय शिकला 5 वर्षात तिथलं. ते पट्टू शिकले तुम्ही. नाही, मी तिथल्या साईडचं जे काय असतं त्यांचं अप्पम वगैरे. अप्पम. हा हे पदार्थ झाले. पदार्थच आहे. बोलायला येतं तिकडची भाषा. बोलायला थोडंफार नॉर्मली असं. काय काय. बंडू. हा रेंडू ते लँग्वेज मध्ये, कारण ते 1 2 3 4 बोलतो ते. असं पण बोलतो ना. कसं कसं 1 ते 10 म्हणा. 1 ते 10 ते इतकं आता येत नाही. बघूया ना जरा ती 5 वर्ष आठवतात का बघूया ना. हा म्हणा. कडी, एंडू, नाडू, मोडू असं असं तेलुगू मध्ये आहे. 1 2 3 आपण जर 1 2 3 बोलतो ना, तसं ते तेलुगू मध्ये आहे. तुम्हाला कळायचं ते. हा म्हणजे आता सारखं त्यांच्या बरोबर राहून बोलताना ते समजून जायचं. मग आम्ही त्यांना. लग्न केल्याबरोबर तुम्ही तिकडे गेला ते हैदराबादला. लग्नाच्या आधीपासूनच तिकडे मी बाहेरच होतो. जॉबला. बाहेर नोकरीसाठी होते. अरे वा. पण तुमचं लग्न कसं जमलं. माझे फॅमिलीने पहिले अरेंज केलं होतं सगळं. मी तर बाहेर जॉबला होतो हैदराबादला. हा तेलंगणा स्टेटमध्ये. तर घरच्यांनी पाहिले होते तिला आधी. सगळे येऊन त्यांनी म्हणजे घरच्यांनी होकार केला. माझी काकी आहे ना, ती माझ्या सासरचं घरचं समोरच घर आहे असं. म्हणजे त्यांनी बघितलेलं होतं तुम्हाला. हा यांनी नव्हतं बघितलं कधी, पण मी घरी जायची ना माझ्या काकीकडे, तेव्हा आईंनी वगैरे आणि असं बोलण्यात आलं की आहे मुलगी, त्याच्यावर मग हे आले बघायला. तुम्ही आले. पण हा मी पण तिकडनं जॉबवरून इकडे आलो होतो पाहण्यासाठी त्यांना. काकी आणि आई आधी बघून गेला, त्यांना आवडलं, मग नंतर हे आले. आणि माझं बहीण आणि भाऊजी म्हणजे त्यांना घेऊन आम्ही हिला पाहण्यासाठी आलो होतो. आणि लगेच जमलं लग्न. नाही ना. का. होकार हिचं नव्हतं आलं लवकर. का हो. होकार म्हणजे म्हटलं आज हे बाहेर असतात, थोडं चौकशी वगैरे व्हायला पाहिजे, त्याच्यामुळे. बरोबर. मग काय हैदराबादला माणसं गेली. माणसं नाही. पण माझ्या काकांनी सांगितलं की, आणि काकींनी तर लहानपणापासून यांना पाहिलेलं होतं, त्याच्यामुळे
ती म्हणते की मुलाची गॅरंटी आहे, त्याचं काय टेन्शनच घेऊ नको. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन विश्वास दिला म्हणजे कसं आमचा असतं, विश्वास शेवटी एक चौकशी करणं असतं. तुम्ही केली स्वतः? मी नाही केली. कोणी त्यांनी केली? सांगितलं की मुलाचा स्वभाव वगैरे आणि घरचं सगळं फॅमिली त्यांना माहिती होतं, समोरासमोर राहतात म्हटलं ती माहिती पण होतं. मला सांगा, ती चौकशी न करता, म्हणजे तुम्हाला माहित नव्हतं ना, काकांनी सांगितलं मुलगा चांगला आहे, पण तरी तुमच्या मनात होतं तिकडे आहे तो, बरोबर की नाही, तेलंगणात आहे, मग तुम्ही तिकडनं तिकडे गेला. हा, हो ना? नंतर गेले. मग गेल्यानंतर किती दिवस संशोधन सुरू होतं नाही तुमचं? नाही, तसं काय नाही. नंतर फोनवरती बोलणं. हे बघा हसतायत. काय झालं? तसं काहीच नाही. मग जेव्हा आमचं फोन लग्न जमल्यानंतर फोनवर वगैरे बोलणं सुरू झालं, तेव्हा असं वाटत होतं मला की हे खूप स्ट्रिक्ट आहेत म्हणून. फोनवरनं बोलण्यावरनं असं वाटत होतं. पण म्हणजे नंतर मला सांगा, एक मिनिट हा, मला समजून घ्यायचंय की फोनवरून समोरचा माणूस स्ट्रिक्ट आहे, असं कडक बोलणं होतं. बरं सांगा ना, ते हॅलो केल्यावर कसं हॅलो करायचे? हॅलो, हा हा असंच बोलायचं. अच्छा. हा, नंतर एक सुरू झालं हळूहळू बोलणं, तो हा, वाढायला कडकपणा, लागलं. म्हणजे जसा कडक समजलं. पाव असतो तो चहात टाकल्यावर जसा होतो, मग तो हळूहळू कळायला लागला तुम्हाला, हो ना? तसं नाही. पण नव्हते ना कडक? नाही, कडक नाही, आता पण नाही आहेत. कोण कडक आहे तुमच्या दोघांत? नाही, दोघे पण आम्ही सारखेच आहोत. मी पण जास्ती काय तिला हे करत नाहीच आहे. पण तुम्ही इथे आला होता बघायला, हो, आठवतो प्रसंग? काय झालं होतं त्या दिवशी? आलो तिकडून समोरून, नंतर बसलो होतो. आल्यानंतर हा, बसल्यानंतर मग त्यांनी मुलीला चहा आणि पोहे. पोहे घेऊन पाठवलं होतं. हो, मला नाही बनवता येत नव्हते. म्हणून तसेच आणले, घरी जाऊन तुम्ही बनवून घ्या असं? नाही नाही, पोहे आणले. खरं तर मला स्वयंपाक आधी येत नव्हता. आधी पोहे वगैरे बनवता येत नव्हते. नंतर माझे सासरे जेव्हा मला बघायला आले होते, तेव्हा तर मी स्वतः पप्पांना आतमध्ये बोलवून पोहे बनवायला सांगितले आणि मग दिले, कारण मला येतच नव्हते. खरं सासरे बुवांना आज कळलं? नाही, नंतर मी चांगले शिकले. पण नंतर शिकलात? हो हो. मी स्वयंपाक नंतर शिकली सगळा. पण मला सांगा, तुम्ही यांना बघितलं इथे, तुम्ही निघून गेला, हो. मग तुम्ही लगेच होकार नाही दिला? नाही दिला. किती दिवसांनी दिला एक होकार? 4-5 दिवसांनी दिला. मग नंबर कसा मिळाला? नंतर आता हिचा कॉन्टॅक्ट होता ना काकीचा माझ्या, त्याच्यामुळे मिळालं ना. कोणी दिला? माझ्या काकीने दिला ना, यांच्या समोरच घर आहे ना माझ्या सासरे. मग पहिला फोन कोणी केला? पहिला फोन यांनी केला. हे काकीकडे फोन करायचे, पण माझा नंबर वगैरे नव्हता घेतला. नंतर घेतला जेव्हा लग्न 1-2 महिने राहिले तेव्हा घेतला नंबर. आणि होकार कॉन्टॅक्ट चालू ठरवल्यानंतर झाला. पण हा. आम्ही 2 महिन्यानंतर बोललो, बोलत होतो. कारण की हिचा वाढदिवस होतो 22 तारखेला, 22 मार्च. पण त्या दिवशी पण मी तिला विश करू शकलो नाही, कारण की म्हणजे आमचं तसं कॉन्टॅक्ट नव्हतंच, फोनवरती बोलणंच नव्हतं, होकार असून सुद्धा. पण मग नंतर घरच्यांना न सांगता तुम्ही भेटला होतात ते? नाही, असं नाही करत. नाही, एकदा झालेलं फक्त. हा, मग म्हणजे कसं झालं, ह्यांना फोटो पाहिजे होता माझा अचानकच. हा, म्हणजे लग्नासाठी बॅनरसाठी फोटो पाहिजे होता. मग फोटो घ्यायला हा, फोटो घ्यायला मी गेलेले आणि नंतर मग हे मला सोडायला आले, तेव्हा आम्ही दानपाट्यावरती गेलो होतो देवीच्या मंदिरात, पाया पडून वगैरे आलो. आणि मग जेव्हा लग्न ठरल्यानंतर किती वर्षांनी झालं? नाही, 2 महिन्यांनी झालं. 2 महिन्यात किती वेळ बोलायचे? तरी अर्धा 1 तास, 2 तास. आणि आता किती तास बोलता? आता पण आम्ही खूप बोलतो फोनवरच? हो. पण यांच्या येण्याने तुमच्या आयुष्यात काय बदल झाला असं वाटतं? खूप चांगले बदल झालेत, कारण की मी जॉबसाठी तर बाहेरच असायचो, एकटाच असायचो, म्हणजे बोलण्याचं जास्त हे नव्हतं होत. पण हिच्यासोबत बोलून बोलायला लागलो तिकडे, एक कॉन्फिडन्स आला, हो ना? हा. मग दोघांमध्ये रागावतं कोण जास्त? चिडचिड? नाही, दोघे पण आम्ही सारखे. दोघे पण? वा वा वा. स्वभाव छान आहे यांचा, त्याच्यामुळे रागवत नाही. रागावलं तर थोडंफार, तर बोलायचं नाही. हा, बोलत नाही माझ्याशी. हो, 2 दिवस सांगितलं बोलायचंच नाही. सासूबाई सांगा, काय सांगणार सुनेबद्दल? सून माझी म्हणजे मुलीसारखीच आहे, तिचा स्वभाव चांगला आहे, सगळं काही म्हणजे व्यवस्थित जेवण खावण. आणि मुलगा? स्वभाव शांत आहे त्याचा. सासरे बुवा सांगा सुनेबद्दल. सुनबाईचा स्वभाव चांगला आहे, काम सांगितलं तर ऐकते. आणि लग्नानंतर मुलगा बदलला म्हणतात, ते खरं आहे का? नाही नाही, सगळं बघतो घरचा तो. पण आता ना एक छोटंसं आव्हान आहे तुमच्यासाठी. मी ज्या क्रमाने 5 वस्तू सांगणार त्याच क्रमाने त्या वस्तू घेऊन यायच्या. जर 5ही वस्तू त्याच क्रमाने तुम्ही 1 मिनिटात आणल्या तर आज या माऊलीला सोन्याची नथ तुम्ही बक्षीस म्हणून मिळवून देणार. तुम्ही लक्षात ठेवू शकता, सांगू शकता. बॅट, स्क्रूड्रायव्हर, वाटी, पक्कड, पत्ते. वेळ सुरू झाली. वाटी.
30 सेकंद झाली 30. मांडणवर आहे मांडणवर. पकड 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 पकड. पकड 40. पटकन पटकन. 45. 50. 5 4 अभिनंदन. चला सोन्याची नथ तुम्हाला बक्षीस म्हणून मिळाली. माहेरच्या मंडळींना आज बोलतं करूया, पण त्याआधी या घरातल्या काय आठवणी आहेत बालपणीच्या सांगा. पप्पा तर माझे खूप छोटे असतानाच जॉबला लागले, कारण ते पप्पा माझे सगळ्यात मोठे घरामध्ये. त्याच्यामुळे आजी आजोबांचं बघणं, आणि आमची खूप मोठी फॅमिली आहे. एकूण टोटल 8 भाऊ बहीण असं पप्पांना आहेत टोटल. त्याच्यामुळे मोठे असल्यामुळे तेच सगळं बघायचे घरामध्ये. पण खूप कष्ट केले. खूप कष्ट केलेत, कारण अजून पण आमच्यासाठी खूप करतात पप्पा. खरं काय बोलायचं झालं तर अजून पण तर माझ्यासाठी पण खूप केलं. एखादी गोष्ट मागितली तर लहानपणी त्या मेहनतीतून कष्टातून तुम्हाला मिळवून द्यायची. मिळाले अगदी न मागता पण मिळालंय कधी. किती मिस करता आई बाबांना. खूप लांब होते ना, त्याच्यामुळे जास्त मिस करायचे. बाबा तेव्हा काय एवढी हे नव्हती, तेव्हा गरीब होते त्या टायमात. त्यांना आम्ही घरं बांधली, पोरं लहान होती, शिकायला आमची 3 पोरं होती. आणि तेव्हा आम्ही सर्व्हिसला असताना माथेरानला त्या टायमाला पगार एकदम कमी होता. तर 3 पोरांचं शिक्षण, आम्ही घरचं शेतीकाम. मुलांची प्रगती बघून आता कसं वाटतंय तुम्हाला. एकदम चांगलं वाटतं. जावई कसं आहे. जावं ते फार मी म्हणतो माझ्या पोरांना जावं सेमच आहेत. काही हेरफेर करतात काहीच नाही. लहानपणे चांगल्यापणे हे पण मोठे जावं चांगले आहेत. आई काय वाटतं, काय सांगणार मुलीची आठवणी. लहानपणी कशी होती स्वभाव. लहानपणी लय त्रास द्यायची ती, आजारी पडायची काय बघितलं खरं आलं बाहेर. सारखी आजारी पडायची. मग सगळे मी कधी कधी घ्यायचंच नसो तिला. मग आजी आजोबा सारखे घ्यायचे, हे कसे बाहेर असायचे ना. मग आजी आजोबांनी सांभाळले तिला. ती थोडी मोठी झाली, मग तिला अक्कल आली, मग तिला शाळेमध्ये गेली ती. मग तिला शाळेची जाम आवड होती, शाळा विला शिकायची. दुसरी सांगायची म्हणजे तेव्हा आजारी पडली तेव्हा आमचा गाव लांब होता ना, तर आमच्या बाबांनी आणि आई स्वतः बैलगाडी झोपली ना, पोरीला घेऊन आले दवाखान्यात त्या टायमाला. बहिणीचं काय म्हणणं आहे. माझं तिचं जास्त पटत नसायचं. नाही तुमचं कोणावर पटतं. माझ्यासोबत पण नाही. नाही आम्ही दोघे चांगले होतो, आमचं दोघांचं तिच्याशी पटत नसायचं. ती तो जास्त strict खोड्या होती जरा. काढायचा. भाऊ भाऊ खोडकर होता, खूप खोडकर होता लहानपणी. ती एवढी शांत नाहीये जसे बोलतात ना, एवढी शांत नाहीये ती. नाहीये. हे बघा खरं सगळं बाहेर यायला लागलंय. त्यांचं कसं त्यांना रोज जेवण पाहिजे ना, त्यामुळे ते चांगले बोलतात. पण ती एवढी शांत नाहीये. नाही. पण मग ताई मला तुम्ही सांगा, तुमची आणि यांची भांडणं व्हायची काय कुठल्याही गोष्टीवरून. हा, संडेला तिला कॉलेजला सुट्टी असायची ना, संडे असं फिक्स डे असायचं आमचं भांडणाचा डे असायचं. दर संडे
ही 5 वर्षाची होती तेव्हा, लहान असताना एकदम. ही माझ्या हातातनं बाहेर सटकूनच गेली निघून. म्हणजे ती चुकली माझ्याकडनं, ती अशी हरवली. हा ना, मी शोधते सापडतच नव्हती मला ती अजिबात. घाबरली पण रडली. काका पण ती शोधायला लागले, काकी ती शोधायला लागली तिला. नंतर मध्ये दुकानामध्ये साईडला जाऊन बसलेली दुकानाच्या, तेव्हा त्या काकाही तिला शोधून आणली होती. कळलं तुम्हाला, तुम्ही हरवला होता लहानपणी, तेव्हा मिळाला नसतात तर आज एकटेच असता तुम्ही. बरं, आता दादा, ताईसाठी आज एक बक्षीस मिळवून देण्याची संधी आहे. हा, पहिल्या टप्प्यावरती त्यांनी मिस्टरांनी सोन्याची नथ मिळवून दिली. आता एक आव्हान तुम्हाला आहे. एक रंग सांगणार आणि त्या रंगाच्या 3 वस्तू तुम्हाला घेऊन यायच्या आहेत 30 सेकंदामध्ये. जर त्या वस्तू तुम्ही 30 सेकंदामध्ये आणल्या, एक आणून ठेवायची, दुसरी आणायला जायची. आणि जर तुम्ही हा खेळ पूर्ण केला तर ताईला दादा आज झी मराठीच्या वतीने तन्मणी मिळवून देणार आहे. तर मला बघायचं आहे काय होणार या खेळात. रंग आहे केशरी. वेळ सुरू झाली. दहा सेकंद झाली. पटकन पटकन पटकन. 20 सेकंद झाली. 3, 2. अभिनंदन, दादाने आज तुम्हाला हा तन्मणी मिळवून दिलेला आहे झी मराठी कडून, हा तन्मणी. आणि आता कोण पैठणी जिंकणार हे बघणार आहोत. आज पैठणीचा खेळ 2 बहिणींमध्ये होणार आहे. मला बघायचं आहे आज पैठणी घेऊन लहान बहीण आपल्या घरी जाणार का पैठणी घेऊन ती माऊली सासरी जाणार. आहे सवाशीण बाई ही आली माहेरच्या अंगणी, ओटी भरून हिची ठेवला मान हिच्या मायेनी. आता मला बघायचंय पैठणी बोरोसे वाडीत राहणार या अंगणात का सासरी घेऊन जाणार ही ताई. सगळंच आत्ता ठरणार आहे. चला, खेळ सोपा आहे. दोघींनाही 10-10 संधी. इथून अचूक चेंडू मारायचा आहे आणि समोर असलेलं ते कागदी ग्लास आहे ते उडवायचं आहे. 10 संधीमध्ये सर्वाधिक गुणसंख्या ज्यांची होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. बोरोसे गावामध्ये अंगणात हा खेळ रंगतो आहे. सुरुवात कोणापासून करूया? तुमच्या. हा, 1 थांबा. आता 1 तुम्ही. 1, 2, 1 गुणसंख्या झालेली आहे. 2-1 बरोबरी करण्याची संधी आहे. अभिनंदन. उपविजेत्या ठरल्या आरती वहिनी, त्यांना झी मराठीकडून चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या अक्षदा वहिनी. अक्षदा वहिनींना मिळत आहे तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. सासरी निघालेली ताई आपल्या आईला तुळशी वृंदावन भेट म्हणून देत आहे. डोळ्यात दाटले माहेर आई बाबांची पायरी, खेळत होते ज्या अंगणात तिथे राहू द्या तुळशीची सावली. याच अंगणामध्ये एका बहिणीने पैठणी मिळवली आणि तिला मिळालेली पैठणी बघून दुसऱ्या बहिणीच्या चेहऱ्यावरचा आनंद सुद्धा आपण टिपला. त्यालाच तर प्रेम म्हणतात. अशीच नाती घट्ट होत राहून हसत राहा, आनंदात राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटणार आहोत होम मिनिस्टरची पैठणी माहेरच्या अंगणीच्या पुढच्या भागात. नमस्कार.